आवाज येतोय सगळ्यांना? केदार, तो सरांना सांगितलं का पुन्हा जॉईन करायला? झाले सर जॉईन, पण त्यांचा ऑडिओ अजून कनेक्ट झाला नाही. सर आलाय आवाज येतोय. ओके. केदार केदार सुरुवात कर. हॅलो केदार, सुरुवात कर म्हटलं. केदारचाच अनम्यूट आहे. त्याला ऐकायला जातं. हॅलो, हा कर सुरुवात. सर्वांचे सहर्ष स्वागत. एक टेक्निकल इश्यू मुळे सर्वांना थोडा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची सर्वप्रथम मी माफी मागतो. तर सर आपल्या सोबत आहेत. मी सरांना अशी विनंती करतो की सर कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. आज आपल्यासोबत गांधी सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. सायन्सच्या काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर गांधी सर सुद्धा आपल्याला काही इथे सांगू शकतील. मार्गदर्शन असा काही मुद्दा आजच्या ह्याच्यामध्ये आपला नाहीये, कारण की आपण मागच्या संवादामध्ये ठरवल्याप्रमाणे आपण संवाद कंटिन्यू ठेवतोय. मागच्या आठवड्यामध्ये आपण बोललो, तर या आठवड्यामध्ये पण काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तर ते आपण बोलणार आहोत. सतत बोलण्यातून काही गोष्टी उलगडत जातील असं आपल्याला वाटतं, त्याच्यामुळे आपण याला एक साधारण संवादाचं स्वरूप आपण देऊया. मला जे म्हणायचं होतं ते, आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे एंट्रन्स एक्झाम किंवा परीक्षा, टेलिफोनिक इंटरव्ह्यू असं सगळं चालू आहे. तर आपण सर्वांनी त्या प्रयत्नामध्ये राहावं. जे थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत, जे सेकंड इयरचे विद्यार्थी आता थर्ड इयर मध्ये जातील, त्यांच्याकडे पुढचं 1 वर्ष आहे त्यांच्या करिअरला प्लॅन करण्यासाठी. तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सिरियसली विचार करून त्यांचा प्लॅन करावा. आणि 1 to 1 बोललं तरी चालणार आहे. मला तुम्ही प्लॅन दिला आणून किंवा मोबाईलवरनं पाठवला किंवा बोललात तुम्ही तरी चालणार आहे. आपण त्याप्रमाणे मार्गदर्शन करत राहू. त्याच्यासाठी कॉलेज उघडण्याची वाट बघण्याची काही गरज नाहीये, कारण ऑलरेडी ऑगस्ट सुरू झालेलं आहे. मिड ऑगस्ट मध्ये आपण आलेलो आहे. पुन्हा आणखी आपण वेळ, आणखी कॉलेज सुरू होईल मग तेव्हा आपण बघू काय करायचं, अशी वाट बघत बसलो तर आपण आपल्या हातातला वेळ वाया घालवतो. आणि वेळ आत्ता जर आपण वाया घालवत असू तर आपल्याला त्याचा पुढे खूप मोठा भुर्दंड बसू शकतो. ऑलरेडी आपल्या हातातला 3-4 महिने या सगळ्या कोरोना परिस्थितीमुळे गेलेले आहेत.
आणि त्यामुळे इथून पुढचा वेळ न दवडता न वाया घालवता आपल्याला प्लॅन करायचा आहे पुढच्या करिअरचा. जे फर्स्ट इयरचे अजून मला मला वाटत नाही की फर्स्ट इयरचं कोणी आहे याच्यामध्ये, कारण फर्स्ट इयरची बॅच आत्ताच आपल्याकडे ऍडमिट होईल. पण मागच्या वर्षी जे फर्स्ट इयरला जे आता सेकंड इयरला गेलेत त्यांनी पुढच्या सगळ्याचा प्लॅन करायचा आहे, पुढच्या वर्षाचा प्लॅन करायचा आहे. जे आता सेकंड इयर मध्ये होते परंतु आता थर्ड इयर मध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडे किती वेळ आहे, सेकंड इयर मध्ये जे आलेले आहेत त्यांच्याकडे किती वेळ आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारचं करिअर करायची इच्छा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपला टाइम टेबल बनवणे, आपला प्लॅन बनवणे आणि त्या प्लॅन वरती सतत चर्चा करणे. तो प्लॅन इम्प्लिमेंट होतोय का नाही, तो प्लॅन इम्प्लिमेंट होत नसेल तर त्याच्यामध्ये काय इश्यू येतात आहेत, काय अडचणी येतात आहेत, त्या आलेल्या अडचणी कशा सोडवता येतील याबद्दल सतत चर्चा करत राहणं आणि आपल्याला स्वतःला सतत ट्रॅकवर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आपला ट्रॅक सतत मिस होण्याची शक्यता असते बाहेरच्या परिस्थितीमुळे, आपल्या स्वतःच्या अभ्यास करण्याच्या सवयीमुळे असेल. बऱ्याचदा असं होतं की वाचून वाचून कंटाळा येतो, मग आपण कुठेतरी रिलॅक्स होतो, काहीतरी दुसरं करायला लागतो. ट्रॅक कुठेतरी आपला सतत मिस होण्याची शक्यता असते. तर आपण ट्रॅकवर आहोत का नाही हे सतत तपासणे ह्याची खूप जास्त गरज असते. आणि ट्रॅकवर आहोत का नाही हे कसं तपासायचं, तर तुम्ही प्लॅन दिल्याप्रमाणे गोष्टी होत आहेत का नाही, वर्कआउट होत आहेत का नाही. जर नसतील होत तर त्याच्यातल्या काय अडचणी आल्या तुम्हाला, तर त्या आपण डिस्कस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण ट्रॅकवर नाही आहोत किंवा आहोत, आणि जर नसेल तर काय करायचं आणि असेल तर पुढे कसं जायचं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत बोलण्यातूनच पुढे जाणार आहे. सतत डायलॉग आपला व्हायला पाहिजे, सतत आपण बोललं पाहिजे की आपण प्लॅन प्रमाणे करतोय का नाही करत आहेत. त्याच्यासाठी माझ्याकडे तुमचा प्लॅन पाहिजे. जर मला माहीतच नसेल की तुम्ही काय करतात आहेत तर आपल्याला ते पाहता येणार नाही की आपण ट्रॅकवर आहोत का, आपला ट्रॅक मिस होतोय, आपल्याला अजून काय केलं पाहिजे. तर बऱ्याचदा मी प्लॅन बद्दल बोलत असतो तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं की प्लॅन काय, प्लॅन कशाला करायचं किंवा काय, हे सतत प्लॅन 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 विचारत असतात. तर प्लॅन ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला ठरवायचंय, मला नाही ठरवायचं. बरोबर आहे का नाही. तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला काय करायचंय ते, आणि तुम्ही जे ठरवलंय ते तुम्ही कसं करणार आहात याच्यासाठी आपल्याला प्लॅन लागणार. हे स्पर्धा परीक्षा ह्या काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा सारख्या नाहीयेत की परीक्षेची डेट डिक्लेअर झाल्यावर मग पुस्तक उघडायचं, मग अभ्यास करायचा आणि 10 दिवसामध्ये अभ्यास करून परीक्षा तरी तुम्ही पास होतात. स्पर्धा परीक्षा अशी नाही. स्पर्धा परीक्षेचं स्वरूप तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ज्या परीक्षा आहेत याच्यापेक्षा खूप आव्हानात्मक आहे, खूप स्पर्धात्मकता त्याच्यामध्ये आहे, खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यासाठी एक लॉंग टर्मचा तुम्हाला प्लॅन करावा लागणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर युपीएससीचा रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांनी त्यांची मतं किंवा त्यांचं जे काही अभ्यास कसा केला, काय काय केला ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. त्यात बरेचसे कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांनी 4 अटेम्प्ट दिलेत, ज्यांनी 5 अटेम्प्ट दिलेत. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 7व्या अटेम्प्ट मध्ये त्यांना यश मिळालं. 7वा अटेम्प्ट म्हणजे त्यांनी तयारी सुरू केली आहे 2012 मध्ये. 2012 मध्ये त्यांनी सुरू केली आहे तयारी आणि आता आहे 2020. म्हणजे गेली 8 वर्ष ते सतत या परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षा देतात. म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल की स्पर्धा परीक्षांचं आव्हान काय प्रकारचं आहे, की 8 वर्ष त्या व्यक्तीला सतत प्लॅन करावा लागतोय, सतत अभ्यास करावा लागतोय, सतत परीक्षा द्याव्या लागतात आणि तेव्हा कुठे जाऊन ती व्यक्ती सक्सेसफुल होते. बरेच असे विद्यार्थी आहेत की जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण झालेले. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मंदार पत्की आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये झाल्याचं उदाहरण आहे, बीडचं आहे मंदार पत्की, आपण पेपरमध्ये वाचलं असेल. मंदार पत्की एका वर्षामध्ये कसा काय होऊ शकला, क्लिअर कसा काय करू शकला, तर त्याचा अर्थ त्यांना त्यांचा प्लॅन व्यवस्थित केला, रिअलिस्टिक केला, तो इम्प्लिमेंट केला आणि तो इम्प्लिमेंट करताना त्यानं त्याच्यामध्ये ज्या अडचणी असतील त्या वेळोवेळी त्याची दखल घेतली, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मंदार पत्कीचं मला वाटतं लोकसत्ताच्या याच्यामध्ये आज होतं का काय, मी त्याची लिंकही सगळ्यांना पाठवली होती आपल्या गास्का हेडच्या ग्रुपवर. तर तुम्ही जर त्याचं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ही तुमच्या एकूणच अभ्यासाच्या नियोजनाचा, काटेकोरपणाचा, अभ्यासाच्या पद्धतीचा या सगळ्याचा कस पाहणारी असते आणि त्यामुळे ते जर तुम्ही करत नसाल तर त्याच्यातलं यश हे तितकंच लांब जात असतं. आणि त्यामुळे मी सतत विद्यार्थ्यांना म्हणत असतो तुमचा प्लॅन कुठे आहे, प्लॅन शिवाय तुम्ही मला बोलू नका, प्लॅन शिवाय तुम्ही मला याबद्दल काही विचारू नका. आणि जर मी प्लॅन बनवून आणायला सांगितलं तर अर्धे विद्यार्थी तिथेच गळून जातात, तिथेच ते
येतच नाहीत. नंतर प्लॅन आणा म्हणलं की ते पुन्हा येतच नाहीत आणि त्यामुळे लक्षात येत नाही मग त्यांना की काय करायचंय काय नाही करायचंय आपल्याला. तर तुमचा प्लॅन हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरूनच तुम्ही कसं पुढे जाणार आहोत ते कळणार आहे. बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी प्लॅन आधी केला होता, तो का व्यवस्थित वर्कआउट नाही होऊ शकला हे तुम्ही थोडंसं बघायचंय. आपणही त्याच्यावरती बोलू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला प्लॅन बद्दल बोलतोय. जे थर्ड इयरचे विद्यार्थी आता थर्ड इयरची परीक्षा किंवा जे काही थर्ड इयरला होते, त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे? त्यांनी पुढे काय करायचं ठरवलंय? ते पुढचं कसं करणार आहेत? त्याच्याबद्दल बोलू शकता माझ्याशी. फोन करू शकता तुम्ही किंवा संवाद साधू शकता. तर या दृष्टीने आपण हे संवादाचं जे सत्र आहे ते आयोजित केलेले आहे. मागच्या संवादाच्या सत्रामध्ये काही प्रश्न झाले होते. त्याच्यामध्ये आकाशचा प्रश्न तसाच राहिला होता. आकाश मंदाडे तो दिसतोय मला इथे आहे. तर त्याचाही प्रश्न आपण बघूया आणि बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील, जेवढे प्रश्न तुम्हाला पडतील ते तुम्ही क्लिअरली विचारा. स्पष्टपणे विचारा. प्लॅन कसा करायचा? प्लॅन का करायचा? काहीही प्रश्न तुमच्या मनामध्ये असू शकतात. तर आपण त्याच्याबद्दल बोलूया आणि बोलण्यातून आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग सापडेल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आपण जसं आपल्याला वेळ मिळेल, जसं आपल्याला संवाद साधता येईल तसा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. आकाश मंदाडेचा प्रश्न आपण मागच्या याच्यामध्ये राहिला होता आपला, तो घ्यायचा त्या कनेक्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये. तर आकाशचा प्रश्न आपण बघूया. बाकी कोणाचे प्रश्न असतील तर आपण तेही बघूया. आकाश. थँक्यू सर. हा, बोल आकाश. आवाज येतोय सर माझा? हो हो, येतोय बोल. सॉरी सर, माझा प्रश्न राहिला होता मागच्या वेळेस. मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता जरा पाऊस आल्यामुळे. तर माझा प्रश्न असा होता सर, की म्हणजे मला एज्युकेशन आणि रिसर्च फील्डमध्ये माझं करिअरचा प्लॅन आहे माझा पुढचा. म्हणजे चांगल्या इन्स्टिट्यूटमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करून जर रिसर्चसाठी संधी भेटली तर रिसर्च करायचा किंवा मग प्रोफेसरशिप करायची. तर प्रश्न असा होता की सध्या आपण बघितलं की महाराष्ट्रात प्राध्यापक पद भरतीचा खूप दिवसापासून प्रश्न प्रलंबित आहे. तर मग त्याच्यात थोड्या जास्त संधी दिसत नाहीये. तर मग याच्यातून जर वर्कआउट करायचं असेल तर मग माझी काय रणनीती असायला पाहिजे? म्हणजे रिसर्च करायला आणि एज्युकेशन या दोन्हीमध्ये कुठल्या संधी मला मिळू शकतील? आणि माझं स्पेशलायझेशन इकॉनॉमिक्स मध्ये आहे सर. बरोबर. तर तो आता मला वाटतं तू आता 12वीला आहेस, जाशील आता, बरोबर? नाही सर, मी आता फायनल इयरला जातोय. 11वीला कोण मागे मला मागच्या वेळी म्हणाला 11वीला आहे का असं कोणी सांगितलं होतं? सर मी 11वी-12वीला आपल्या कॉलेजला होतो. 12वीला मी आपलं कॉलेज सोडलं. ओके ओके. हा, मी ते कनेक्टिव्हिटीच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटलं की तो 11वी-12वीच्या ह्याच्यामध्ये. बरं, आता तू फायनल इयरला जाणार आहेस. हो आणि तुझं इकॉनॉमिक्स स्पेशल आहे, बरोबर? हो हो. मग मेन्स म्हणजे तू आता फायनल इयरला मेन्सचा विषय इकॉनॉमिक्स तुझा असेल तर इकॉनॉमिक्स मध्ये पहिले 2-3 गोष्टी ज्या तू रिसर्च बद्दल ज्या म्हणालास तर त्याच्यामध्ये संधी बऱ्याच आहेत. म्हणजे संधी नाहीये अशातला भाग नाहीये आणि तुझं क्वालिफिकेशन जर खूप चांगलं असेल तर त्याच्यासाठी जॉब हा विषय नाहीये. मग तो प्रोफेसरशिपच असायला पाहिजे असं काही नाही. रिसर्च एरियामध्ये बरेचसे जॉब आहेत आणि बऱ्याचशा चांगल्या इन्स्टिट्यूटला चांगले इकॉनॉमिस्ट लागतच असतात. त्याच्यामुळे तसा काही प्रश्न नाहीये. तर मुद्दा असा आहे की तू तुझं पीजी कुठल्या इन्स्टिट्यूट मधनं करतोस, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुझ्या पुढच्या करिअरसाठी, जर तुला रिसर्च मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये जर जायचं असेल तर. आणि आत्ताच्या 1 वर्षामध्ये तू तुझ्या बेसिक कन्सेप्ट, बेसिक तुझं ग्रॅज्युएशन मधल्या ज्या रिक्वायर्ड आहेत पीजी ला कन्सेप्ट ज्या आहेत त्या तू किती स्ट्रॉंग असतील तुझ्या, त्या कशा असतील, कशा तू डेव्हलप करतोस त्याच्यावर पण बरेचसे मुद्दे अवलंबून आहेत. त्यामुळे माझा तुला असा सल्ला राहील की पहिली गोष्ट, कोणत्या इन्स्टिट्यूट्स आहेत इकॉनॉमिक्स मध्ये स्पेशलायझेशनच्या त्या आयडेंटिफाय करणे, त्यांच्या एंट्रन्सचा सिलेबस काय आहे तो आयडेंटिफाय करणे. आपल्याकडे काही लोकांनी तसे प्रयत्न केले होते, मला वाटतं उमेश धारकनी तसा प्रयत्न केला होता, आणखी राजगुरूनं तसा, गणेश राजगुरूनं तसा प्रयत्न केला होता असं मला जे आठवतंय ते. तर तू यांनाही बोलू शकतो, यांच्याकडनं गायडन्स घेऊ शकतो. बऱ्याचशा इकॉनॉमिक्स मधले इन्स्टिट्यूट आहेत. पुण्याची गोखले इन्स्टिट्यूट आहे किंवा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे. भारतामधल्या ज्या टॉपच्या इकॉनॉमिक्स मधल्या स्कूल आहेत त्यांचा पीजीचा सिलेबस पाहणे, त्यासाठी एंट्रन्सचा सिलेबस पाहणे आणि त्याची तयारी करणे, बेसिक स्ट्रॉंग करणे आणि खूप चांगलं जे रिडिंग आहे इकॉनॉमिक्स मधलं ते आता करून ठेवणे. ह्या ज्या गोष्टी आहेत या तू आता 1 वर्षामध्ये करू शकतोस आणि करायला पाहिजेत असं मला वाटतं. तुझं एकदा दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जर ऍडमिशन झालं किंवा तुझं गोखले इन्स्टिट्यूटला ऍडमिशन झालं तर तुझं पुढचं करिअर बऱ्यापैकी तुला दिशा देईल, त्याच्यातून तुला बरीचशी दिशा मिळेल. एकदा तू तिथे गेलास तर तिथे तुला कळून जाईल की काय करायचं आपल्याला पुढे, रिसर्च मध्ये जायचंय, कुठे जायचं. फक्त तू इथून तिथे जाणं महत्वाचं आहे.
आणि तिथे जाण्यासाठी एंट्रन्सची जी त्यांची परीक्षा असते ती तुला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तयारीसाठी तुझ्याकडे जवळजवळ मला वाटतं 1 वर्ष पण नाहीये. त्यांच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशाच काहीतरी परीक्षा असतात त्यांच्या. त्यामुळे तुला एक 7-8 महिने व 8-9 महिने तुझ्याकडे आहेत असं तू समजून चा. इकॉनॉमिक्सचे जे आपल्याकडचे कॉलेजमधले प्राध्यापक आहेत, त्यांच्याशी पुरेकर सर असतील, टोपरे मॅडम असतील, देशमुख मॅडम असतील, यांचं गायडन्स तू घेत राहिला, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत राहिलास तर मला वाटतं सोपं जाईल. आणि त्या परीक्षांची तयारी करणे हे सतत त्यांचे मागच्या वर्षीचे पेपर पहा, त्यांचे कशी परीक्षेची पद्धत आहे त्याची तयारी करणे हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. ओके. पुढचा आणखी प्रश्न कोणाचा कोणाला प्रश्न आहे? विचारायचा? वेदश्री काहीतरी विचारते इकडे, एंट्रन्स काहीतरी विचारते. वेदश्री, येत्या वर्षातील सायन्स मधील एंट्रन्स एक्झाम साठी आता काय प्लॅनिंग करावं लागेल? एंट्रन्स एक्झाम साठीचं प्लॅनिंग सायन्स साठी मला वाटतं आपल्याकडे गांधी सर आज उपस्थित आहेत, तर ते वेदश्री बोलायचंय तुला काही? येस सर. हा बोल बोल बोल. सर मागच्या वर्षीपासून मी प्लॅनिंग करते, बेसिक्स क्लिअर करण्याचाही प्रयत्न करते, पण असा डाऊट होता की आता या कोरोनाच्या स्थितीमध्ये परीक्षा लांबतील तर मला माझं प्लॅनिंग किती वाढवावं लागेल आणि कशा प्रकारे बदलावं लागेल? तू कधी देणार आहेस परीक्षा, कधी देणार आहेस? 2 एक्झाम्स आहेत सर, एक डिसेंबर मध्ये असते आणि दुसरी जानेवारी मध्ये असते. ओके, म्हणजे आता येत्या डिसेंबर आणि जानेवारी बद्दल तू बोलतेस. हा. गांधी सर पण आपल्याला सांगतील. तू कुठल्या इन्स्टिट्यूट बद्दलच्या परीक्षांची म्हणतेस तू, म्हणजे रेफरन्स तुझा सर कुठल्या एक इन्स्टिट्यूट? टाटा इन्स्टिट्यूट म्हणून आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईची, आणि दुसरी आहे IIT जॅम म्हणून, ती सरांना माहिती आहे. तर त्या दोन्ही एक्झामचं प्लॅनिंग मी मागच्या वर्षीपासून करतेय, पण मला माझं प्लॅनिंग आता कितपत वाढवावं लागेल की बदलावं लागेल? गांधी सरांनाही आपण रिक्वेस्ट करूया याबद्दल बोलण्याची. त्याच्या आधी मी फक्त 1-2 मुद्दे बोलू इच्छितो की TIFR असेल, जॅमची परीक्षा असेल, या परीक्षा त्यांचा टफनेस लेवल जे आहे त्या लेवलसाठी सतत प्रॅक्टिस करत राहणं, प्रश्न सोडवत राहणं हे खूप गरजेचं आहे. ते तू सोडवत असशील असं मला वाटतंय. तू म्हणतेस मागच्या वर्षीपासून तयारी करतेस. दुसरा जो मुद्दा आहे की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये परीक्षा होतील का, आणि होणार असतील तर मग कशा होतील माहिती नाही, आणि जर त्या पुढे ढकलल्या तर प्लॅनिंग बदलावं लागेल का? मला असं वाटतं की परीक्षा होणार आहेत असंच धरून आपण सध्या चाललं पाहिजे. बेस्ट आपली जी हे असेल, आपली जी तयारी करण्याची जी पद्धत असेल, तर ती अशी असावी की आता परीक्षा होणार आहेत असंच समजून आपण तयारी करायची. जर परीक्षा झाल्या तर वेल अँड गुड, आपली तयारी बदलायची काही गरज नाहीये. जर परीक्षा नाही झाली तर दुसरा जो ते ऑप्शन देतील, मे बी टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतील, मे बी ऑनलाईन काही एक्झाम घेतील, मे बी दुसरं काहीतरी करतील, त्यालाही आपली तयारी जर झालेली असेल तर फायदाच होईल. आणि इन केस जर परीक्षाच पुढे गेल्या तर आपली तयारी तशीच चालू ठेवायची. आपल्या तयारीमध्ये बदल करण्याची काही गरज नाही. पण आता कोरोना सिच्युएशन आहे, मग आता डिसेंबरमध्ये परीक्षा होईल का नाही, मग आता जाऊ दे, बघू आता काय करायचं महिन्याभरानंतर. तर यानं जे होणार आहे त्यानं काय होणार आहे की तुमच्यामध्ये एक रिलॅक्सेशन येणार आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन जाल. तुम्ही परीक्षेचा जो टेम्पो असतो तो तुमचा कुठेतरी मिस होईल, आणि त्यामुळे परीक्षेचं जेव्हा होईल, ऍक्च्युअल परीक्षा जेव्हा होईल तेव्हा मग आपल्याला त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आपला कुठेतरी कमी पडू शकतो. तर त्यामुळे मला नाही असं वाटत आहे की आपण प्लॅनिंग काही बदलायला पाहिजे. उलट रिगरसली प्लॅनिंग आपलं फॉलो करायला पाहिजे, कारण आता दुसरं काही तुमच्या समोर ऑप्शन पण नाहीये. आता काही कॉलेज सुरू नाहीये, लेक्चर सुरू नाहीये, त्यामुळे वेळ आहे, आणि या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करता हे खूप महत्वाचं आहे. गांधी सर पण मला वाटतं काही याबद्दल बोलतील. गांधी सर. वेदश्री, तू आता थर्ड इयरला, माझा आवाज येतोय सर? हो हो. वेदश्री, तू आता थर्ड इयरला जातेस बरोबर ना? हो. आता तू थर्ड इयरला असशील आणि तू TIFR आणि IIT जॅम साठी अप्लाय केले बरोबर? हो. आणि ते किती टप्प्यांमध्ये एक्झाम होतात त्या? 2 असतात सर. एक बायोटेक्नॉलॉजीचा पेपर आहे, म्हणजे जॅमचा जो आहे पहिला सेट बायोटेक्नॉलॉजीचा आहे. त्यात आपण एक तर बायोटेक्नॉलॉजी सोबत मॅथमॅटिक्स घेऊ शकतो किंवा फिजिक्स घेऊ शकतो. नाही,
एक्झामचे टप्पे सांग मला फक्त. एक तुझी स्क्रीनिंग टेस्ट जी असेल आणि नंतर तुझे हो. इंटरव्ह्यू असतील, बरोबर इंटरव्ह्यू. ना? हो. असं. तर ह्या दोघांमध्ये किती गॅप असतो? काही टेंटेटिव्ह मागच्या वर्षीचं शेड्यूल तू बघितलंस? हो सर. हा, दोन्हीमध्ये 15 दिवसांचा फरक आहे. पण जेव्हा लिस्ट लागते त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार म्हणजे इन्स्टिट्यूटच्या वेळेनुसार तुम्हाला फोन घेतात की तुम्ही इंटरव्ह्यूला या म्हणून अच्छा असं अच्छा. म्हणजे सांगतात. या दोन्ही हा. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये फारसा अंतर नाहीये, बरोबर ना? हा. नाही आणि सर. आता पहिला टप्पा येण्याचं आणि कोरोना सिच्युएशन, तर मला असं वाटतं की असं होणारच नाही की त्याच्यामुळे एक्झाम आणि तुझा अभ्यास ह्याच्यामध्ये काही अंतर हा. पडेल. कारण शेवटी नाही. तुला इंटरव्ह्यू पर्यंत अभ्यास जर करायचा असेल तर तुला पहिला टप्पा पार करायचाच आहे. हो. म्हणजे सायमल्टेनियसली बाकीच्या पण एंट्रन्स असतील, जरी या पोस्टपोन झाल्या तुझ्या, तरी हो. आपल्या बांबूची एक एंट्रन्स असते. कारण त्याच एका एक्झाम वरती अवलंबून राहून चालणार नाही आपल्याला त्या दोन्ही हो ठिकाणी, सर. बरोबर? म्हणजे हो. तुझा अभ्यास हा तुझा फायनल सिलेक्शन जिथे होत नाही, तुला तुझ्या मनासारखंच इन्स्टिट्यूट मिळत नाही, तोपर्यंत चालू राहील. मग ती ऑनलाईन हो. होतील, ऑफलाईन होतील, 1 महिना उशिरा होतील, याचा काही इश्यूज डोक्यात घ्यायचा नाही. आणि ओके. सायमल्टेनियसली ज्या एक्झाम्स मध्ये येतील त्या एक्झाम देत राहायच्या. त्याच्यामुळे प्रिपरेशनचा असा कालावधी हे नको करू की स्ट्रेच होईल, वाढेल वगैरे. तुला इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी एंट्रन्स द्यायचीच आहे, नाही तर हो. अल्टरनेट वे त्यांनी काढला तर तो तुला फुलफिल करायचा आहे. त्याच्यामुळे हो. तू ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस की किती अंतर पडेल. फक्त याकडे लक्ष दे की त्यांचं मीडियम काय असू शकतं. मग आता ते प्रॉक्टर्ड ओके. एक्झाम घेतील तर ते कम्प्युटराइज घेतील का, त्यांचे इंटरव्ह्यू स्काईप किंवा या तत्सम साईट्स वरती घेतील का, तर या गोष्टींकडे थोडं बघावं लागेल. पण त्याची आणि तुझ्या प्रिपरेशनचा काही फारसा संबंध नाही. ऐन वेळेला तुला जे येईल त्याला तुला कुणी गाईड करेल किंवा तू स्वतःही तेवढी एबल आहेस की तुला नवीन प्लॅटफॉर्म वरून इंटरव्ह्यू देणं किंवा एक्झाम देणं सोपं पडेल. जसं MSCIT चा पेपर सगळ्यांनीच दिलेला असतो, तो ऑनलाईनच होतो, बरोबर? म्हणून स्ट्रेच होऊ देत. उलट तुला अभ्यासाला आणि तुझ्या बेसिक गोष्टी म्हणजे तुला उलट चान्सेस जास्त वाढतील सिलेक्शन होण्याचे, कारण तुझा अभ्यास जितका चांगला होत जाईल ना. पण तू ओके तसं सर. करूच नको. आता त्यांनी ज्या पॉसिबल डेट दिलेल्या आहेत त्याच तुझ्या अंतिम डेट्स असं समज की त्याच्यात बदल होतच नाहीये. त्या दृष्टीने तुझी तयारीचा स्पीड ठेव. आणि त्याच्यानंतर जो ओके. मिळेल तर तुझा बोनस समज वेळ मिळाला, आणखी तुला फाईन करता येईल तुझ्या कॉन्सेप्ट, है ना? ओके. वेदश्री, मी अजून एक ह्याच्यामध्ये ऍड करेल. आणखी वेगळे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये, जसं टीस आहे. टीस मध्ये पण चांगले कोर्सेस आहेत सायन्सच्या स्टुडंटसाठी. MSc तिथे पण खूप चांगल्या प्रकारे हे केलं जातं. दुसरी गोष्ट जी आहे, NIT मध्ये पण खूप चांगले कोर्सेस आहेत. म्हणजे तू NITचं ऑप्शन का कन्सिडर केलेलं नाहीये मला माहिती नाही, पण NITच्या पण सायमल्टेनियसली तू वेबसाईट बघून ठेव, कुठे कुठली परीक्षा चांगली, तुला कुठली कोर्स तुला आवडतोय त्याच्यामधला. खूप चांगले ऑप्शन्स आहेत NIT मधले पण. IIT, NIT आणि मला वाटतं TIFR असे जरी तू 2-3 प्रकारचे ऑप्शन ठेवलेस तर 3-4 पैकी कुठेतरी आपण सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर त्यामुळे सर, हा. IIT आणि NIT चा दोन्हीचा एंट्रन्स एक्झाम जी आहे ती IIT जॅमच आहे. बर, मग त्याच्यातून ते तुम्हाला हा. ऑप्शन्स देतात का? हो. आणि टाटा ओके. इन्स्टिट्यूटचं असं आहे, जे बायोलॉजी फील्ड मधनं येतात तर त्यांच्यासाठी जॉईंट ग्रॅज्युएशन एक्झाम म्हणून असते बायोलॉजिकल सायन्स मध्ये. तर त्या 2 एक्झामची मी प्रिपरेशन करती आहे. ओके. पण दोन्हीचा सिलेबस थोडा वेगळा आहे. IIT ओके. जॅमचा बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे आणि जो टाटाचा आहे तो तुमचा पूर्णपणे बायोलॉजीशी रिलेटेड आहे. बायोटेक्नॉलॉजीचा त्याच्याशी काही संबंध येत नाही. पण थोडाफार सिलेबस सेम आहे असं मला वाटतं. मग ते दोन्ही एक्झाम्स मी देतीये, म्हणजे तयारी तर करतीये. आणि टीसचं तू ऑप्शन एकदा पाहावं. टीस मध्ये पण बायो रिलेटेड खूप चांगले कोर्सेस आहेत. त्यांची टीस नेट जी आहे ती पण वेगळी एंट्रन्स होते त्यांची. आणि आपल्याकडचे बरेचसे विद्यार्थी त्याची पण तयारी करत असतात. तर मला असं वाटतं तू तो आणखी एक ऑप्शन तुझ्या लिस्ट मध्ये ऍड करावा. म्हणजे तुला तयारी काही फार वेगळी करावी लागेल असं नाहीये, कारण तू एका परीक्षेसाठी केली तरी तू त्याच तयारीमध्ये तू 2-3 परीक्षाही देऊ शकतेस. थोडाफार मायन्यूट बदल असतो, तेवढा तू सिलेबस पाहून घे, मागच्या वर्षीचे पेपर पाहून घे, आणि त्यांना असं होईल की आणखी एक इन्स्टिट्यूटचा ऑप्शन तुझ्याकडे राहील. चालेल. ओके. शुअर, मी बघून घेईल सर नक्की. ओके ओके. काही अडचण आली तर विचारून घे. त्याची मला वाटतं जानेवारीमध्ये त्यांची एंट्रन्स होते, तर त्याची तू त्याची वेबसाईट बघ, कोर्सेस बघ. तुला जर कोर्स आवडला त्याच्यामधला तर त्याची एंट्रन्स कशी होते बघ, त्यांचा सिलेबस काय असतो एंट्रन्सचा ते पहा, आणि त्यानुसार तू त्याची तयारी करू शकतेस.
ओके सर. हो. आणखी कुणाचे प्रश्न आहेत? काही कुणाला काही बोलायचंय? हॅलो सर. हा ऋषिकेश बोल. सर मला असं विचारायचं होतं की समजा BA ला आपला एखादा थर्ड इयरला विषय घेतला असेल मेन मध्ये, पण आपल्याला MA एखाद्या दुसऱ्या विषयामध्ये करायचा आहे जो आपला BA ला नाहीये सध्या विषय, तर करता येईल का तो? आणि किती हार्ड जाईल तो करायला, कारण BA ला तो नसणार आहे, म्हणजे MA ची लेवल. बरोबर बरोबर. मेनला जर घेतलेला नसेल तर दुसऱ्या विषयामध्ये करता येऊ शकतं. मेनला जर नसेल पण बाकीचे तुमचे 3 विषय असतील तर दुसऱ्या विषयामध्ये करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ऑलटुगेदर तो कुठेच नाहीये तुमच्या BA ला आणि तरी तुम्हाला त्याला ऍडमिशन घ्यायचंय, तर असे काही कोर्सेस आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत की जे ग्रॅज्युएशनला कुठेच नाहीयेत, पण MA ला युनिव्हर्सिटीमध्ये ते कोर्सेस आहेत. मग अशा वेळी घेतात ना लोक तिथे ऍडमिशन. तर त्यांचा काय क्रायटेरिया आहे युनिव्हर्सिटीचा, तो एकदा युनिव्हर्सिटीचं जे PG डिपार्टमेंट आहे तिथे जाऊन एकदा तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी की काय क्रायटेरिया, तुला जो विषय घ्यायचा आहे नेमका तो घेता येतो का, एकदा तू युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पहा. पण माझ्या माहितीप्रमाणे घेता येतो, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि ग्रॅज्युएशनला नसेल तर PG कसं तुम्हाला टफ जाईल का, तर मुद्दा हा आहे की थोडासा इश्यू येऊ शकतो, कारण बेसिक आपलं काहीच वाचन नसतं त्याच्यावरचं किंवा तितकंसं आपण तो विषय पाहिलेला नसतो, अभ्यासलेला नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून सगळं समजून घ्यावं लागतं. पण अवघड आहे खूप, शक्य नाही अशातला काही भाग नाही. म्हणजे सायन्स मधनं लोक आर्ट्स मध्ये येतात, ते PG करू शकतात, तर त्यांना तर कुठेच नसतो तो विषय, तर आपल्याला थोडीफार तर माहिती असू शकते त्याच्यामधली. त्यामुळे आपण तो घेतला तरी अडचण काही फार मोठी येणार नाहीये. फक्त तुम्हाला अभ्यास थोडा वाढवावा लागेल. बेसिक डिटेल्स तुम्हाला पाहावे लागतील MA ला जर तुम्ही तो वेगळा विषय घेतला तर. पण प्रॉब्लेम फार काही येतो अशातला भाग नाहीये. जर तुझी आवड असेल, तुला करायचं असेल तर आपण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम. हॅलो. हा सुमित. हा सर, माझा प्रश्न असा होता की स्पर्धा परीक्षा आणि ताणतणाव, तर ह्या दोघांची सांगड घालताना आपण ताणतणावावर कशा प्रकारे म्हणजे त्याला हँडल केलं पाहिजे, याबद्दल थोडंसं सांगा. आता हा जो प्रश्न आहे हा काही फक्त स्पर्धा परीक्षा आणि ताणतणाव इथपर्यंतच नाहीये. तो सगळं स्पर्धा परीक्षा आहे, आपलं आयुष्य आहे आणि ताणतणाव आहे, असा तो सगळ्याच एरियामध्ये तो मुद्दा आहे. बेसिकली आपल्याला हे पाहिलं पाहिजे की ताणतणावाचं आपलं कारण काय. आपण ओव्हर थिंकिंग करतोय का एखाद्या गोष्टीबद्दल, आपण नको त्या गोष्टीला जास्त महत्व देतोय का, हा बऱ्याचदा ताणतणावाचा एक मुद्दा असू शकतो. की बऱ्याचदा आपण नको तितकं महत्व एखाद्या गोष्टीला देत असतो आणि त्याच्यातून आपण तो ताण वाढवत असतो. ऍक्च्युअली तेवढं काही महत्व देण्याची गरज नसते त्या गोष्टीला, पण आपल्याला ते लक्षात येत नसतं त्यावेळी. आणि स्पर्धा परीक्षा आणि ताणतणावाचे काही मुद्दे आहेत की वेळ जास्त लागणं, अभ्यास कमी असणं किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं हे न कळणं. तर मला असं वाटतं की कारण आयडेंटिफाय केलं पाहिजे आपण, ताणतणावाचं नेमकं कारण काय. की आपला अभ्यास होत नाही हे कारण आहे, आपल्याला लक्षात येत नाहीयेत गोष्टी कशा अभ्यास करायचा हे कारण आहे, घरचं काही प्रेशर त्याच्यामध्ये आहे का. नेमकं कारण जर आपण आयडेंटिफाय केलं आणि आपण त्या कारणाशी संबंधित जे कोण लोक असतील, व्यक्ती असतील, त्यांच्याशी जर आपण संवाद साधला तर ह्याच्यामधनं ताणतणाव बराचसा कमी होऊ शकतो असं मला वाटतं. आधी आपण स्वतःशीच क्लिअर केलं पाहिजे की नेमका आपल्याला कशामुळे ताण वाटतोय, तणाव वाटतोय, आणि मग आपण जर आपल्याला स्वतःला जर ते सोडवता येत नसेल तर त्या संबंधित व्यक्ती द्यायचं. उदाहरणार्थ मी सांगतो, आता बऱ्याचदा असं घरून प्रेशर असतं आपल्याला की हे पटकन करायला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, करिअर आपलं आता सेट व्हायला पाहिजे. हे असं जर कारण असेल तर आपण घरच्यांशी स्पष्टपणे बोलू शकतो, घरच्यांशी आपण संवाद साधू शकतो की मला थोडा वेळ हवा आहे किंवा जे काही तुमचं असेल. म्हणजे तुम्हाला एकट्याला शक्य नसेल तर आपण कुणाशी तरी बोलून आपला ताणतणाव कमी करू शकतो आणि ते करायला पाहिजे. जर अभ्यासाशी संबंधित काही कारण असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता, प्राध्यापकांशी बोलू शकता, त्यांना स्पेसिफिक विचारू शकता की असं मला जमत नाहीये, हे मला करता येत नाहीये, तर मी काय केलं पाहिजे, त्याच्याशी काही कसे प्रयत्न केले पाहिजेत. आणि तो ताण दूर करण्याचे खूप सारे उपाय आहेत आपल्याकडे, त्याचं आपण सहाय्य घ्यायला पाहिजे. म्हणजे
काउन्सिलिंग असेल, करिअर काउन्सिलिंग आहे, तसं मानसिक काउन्सिलिंग सुद्धा असतं की आपण ओव्हर थिंकिंग एखाद्या गोष्टीबद्दल जर करत असू तर आपण त्या क्षेत्रातल्या कुणाशी तरी बोलून त्याबद्दल आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे. पण आपण जर बोललोच नाही तर तो कॉज जो आहे, त्याचा जो कारण आहे, मूळ जे आहे ते तसंच राहील आणि ते वाढत जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरच्यांकडनं काही प्रेशर असेल, पीअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो, की आता सगळे मित्र काहीतरी वेगळं करतात आणि आपण काहीतरी वेगळं करतोय, असं जर असेल तर तुम्ही ते बोलून मुद्दा जो आहे तो तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता. ते केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. सर याच्यामध्ये एक गोष्ट बोलायची होती मला. हा गांधी सर. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळायला पाहिजे स्ट्रेस आहे की भीती आहे, म्हणजे आपलं होईल किंवा ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे तयारीचा एक वेगळा स्ट्रेस असतो आणि तयारी कमी पडतीये का, माझं होईल का, ह्या गोष्टीच्या भीतीमुळे येणारा वेगळा स्ट्रेस असतो. तर याच्यासाठी एक प्लॅन बी जी कॉन्सेप्ट आहे की तुम्ही ज्या विषयामध्ये पीजी करताय किंवा ग्रॅज्युएशन झालंय तुमचं, त्याच विषयामध्ये तुम्ही ऍडव्हान्स अभ्यास करून तो एक अल्टरनेट वे इतका बेस्ट करून ठेवायचा की इकडली अनिश्चितता जी असेल तर ती तिकडे भरून निघेल आणि काही ना काही तुम्ही तर तुमच्या सब्जेक्टमध्ये ज्याच्यात एक्सेल कराल आणि काहीतरी त्या रिलेटेड कराल, भले इकडे तुमचं सिलेक्शन काही कारणास्तव नाही होऊ शकलं. आणि प्रयत्नांचा पण पर्सेंटेज ठरवून घ्यावं. म्हणजे मला तयारी करत असताना मी फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनला असेल तर मी फक्त 40% स्पर्धा परीक्षेचा विचार करेल किंवा थर्ड इयरला असेल तर मी जास्तीत जास्त विचार माझ्या सब्जेक्टचा करेल एक्झामच्या वेळी, त्याच्या अगोदर मी स्पर्धा परीक्षेचा करेल. तर प्लॅनिंग मध्ये ह्या गोष्टींचा विचार केला तर मला असं वाटतं स्ट्रेसचा एखादा दोन कारण तरी कमी होतील. म्हणजे कदाचित तुमचा विषय झाला असावा, पण माझ्याकडे येणारे बरेचसे विद्यार्थी जे आहेत आमच्या सायन्सचे, ते इकडले सगळे पेपर राहिलेले असतात, फर्स्ट सेमिस्टर 2 सेमिस्टर, आणि विचारले तर स्पर्धा परीक्षा करतो आणि कदाचित करतही असेल तो. पण आता बरोबर आहे सर, हा जो मुद्दा आहे ना हा खूप मोठा मुद्दा आहे आणि खूप वायडर लेवलला तो आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनातच स्पर्धा परीक्षा चालू असते, ते काहीच वस्तुता करत नसतात आणि ग्रॅज्युएशन मध्ये ते काही करत नाहीत, लेक्चर्स कुठले करत नाहीत, क्लास कुठला करत नाही आणि फक्त स्पर्धा परीक्षा करतोय एवढंच सांगत असतात. रिझल्ट त्यांचा पाहिला तर तसा काही फार वेगळा असतो, अशातला काही भाग नाही. आणि हा एक वेगळा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही हाचा खूपच वेगळा मुद्दा आहे. मला जे म्हणायचंय ते मी विद्यार्थ्यांना दरवेळी सांगतच असतो याबद्दल की स्पर्धा परीक्षांना जरी तुम्ही म्हटलात तरी पण तुमच्या ग्रॅज्युएशनचे जे विषय आहेत ते तिकडे पण आहेत. इतिहास, भूगोल, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असेल, कुठलाही विषय घ्या तुम्ही, तर ते थोड्या मोठ्या कमी प्रमाणात असतातच ते स्पर्धा परीक्षांना. म्हणजे इकडे जर तुम्ही ग्रॅज्युएशनला तयारी केली तर आपोआप तिकडेही तयारी होत असते. सायन्सच्या विद्यार्थ्यांना पण सायन्स रिलेटेड बरेचसे प्रश्न असतात, तुमच्या ग्रॅज्युएशनवर इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ग्रॅज्युएशनला कमी महत्व द्यायचं आणि स्पर्धा परीक्षांना जास्त महत्व द्यायचं हा तर मुद्दाच नाहीये. तसं केलंच नाही पाहिजे, हा तर आहेच आहे मुद्दा. तुम्ही बॅलन्स केलं पाहिजे, हे बरोबरच. आता ते विद्यार्थ्यांचं गणित कुठे चुकतंय, कुठे काय होतंय, हे प्रत्येकाची केस थोडीशी वेगवेगळी असते त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण ते स्पेसिफिक बोलत असतो त्यांच्याशी. पण वायडर लेवलला हे बरोबर आहे की स्पर्धा परीक्षांना किती महत्व द्यायचं, ग्रॅज्युएशनला किती महत्व द्यायचं आणि ह्याचा बॅलन्स पुढे कसा न्यायचा. जो प्लॅन बी आहे, प्लॅन बी बद्दल मागच्या वेळी पण आपण संवादामध्ये बोललो होतो की प्लॅन बी आपला असला पाहिजे आणि त्यासाठी पीजी चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं करणं हा प्लॅन बी चांगला सिक्युअर करण्याचं एक महत्वाचं पाऊल आहे. म्हणून तर आपण पीजी चांगल्या ठिकाणाहून करा असं सांगतो त्याच्यामध्ये. प्लॅन बी आपला बरोबर वर्क होतो. तर हे एक महत्वाचा मुद्दा आहे की प्लॅन बी कसा डेव्हलप करायचा. फक्त स्पर्धा परीक्षा एका स्पर्धा परीक्षा न हे करता त्याला प्लॅन बी अल्टरनेटिव्ह पण त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि त्यामुळे सुमितचा जो मुद्दा आहे की ताणतणाव जे असतं स्पर्धा परीक्षा करताना, कारण ऑप्शनच काही नाहीये तर मग ताण वाढणार आहे तुमचं. जर तुम्ही प्लॅन बी पण तुमचा रेडी असेल तर तुम्हाला तेवढं टेन्शन त्याचं येणार नाही. तर हा एक मुद्दा या निमित्तानं पुढे आला. राहुल राठोड प्रश्न आहे म्हणून म्हणतोय, तर राहुलचा काय प्रश्न आहे आपण जरा बघूया. सर नमस्कार. नमस्कार सर, आवाज येतोय? येतोय. सर, माझा जो प्रश्न आहे त्यावर मागच्या वेळेस आपण बोललोय, पण तरी पण मला तो प्रश्न की कोरोनाची जी फास्ट बोल जी कोरोनाची फास्ट आहे त्यामुळे जो सर काही गॅप पडलेला आहे, एक 4-5 महिन्याचा गॅप पडलेला आहे
आणि घरी आल्यानंतर जो अभ्यास करायचं मन होतो, पण घरी तो वातावरण नाही, म्हणजे एन्व्हायरमेंट नाहीये आणि अभ्यास होत नाही. तर त्यामुळे जे म्हणजे आपल्या मनामध्ये विचार येतात की करायचं काय, म्हणजे बाकीचे जे विचार यायला लागतात की आपण हे सोडून दुसरं तर करायचं नाही का, म्हणजे असे विचार यायला लागतात. त्यावेळेस मग म्हणजे ते थांबवण्यासाठी किंवा मग अभ्यास करण्यासाठी आपण जर घर सोडलं तर चालेल का, असं प्रश्न आहे. काय केलं तर चालेल का? म्हणजे अभ्यास करण्यासाठी किंवा मग घरी अभ्यास होत नाही ना, त्यामुळे मग आपण घरून बाहेर गेलो तर चालेल का, जसं औरंगाबादला असताना किंवा औरंगाबाद सोडून बाहेर गेलो तर चालेल सध्याच्या परिस्थितीमध्ये. बाहेर जाणार कुठे? कुठेही गेलास तर परिस्थिती बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशीच असणार आहे कुठेही गेला तरी. बाहेर सगळेच मुद्दे आहेत ना. बाहेर तुम्हाला आता मेस चालू नाहीये, बाहेर आता तुम्हाला राहण्याची ठिकाणं अवेलेबल कुठे होणार आहेत, हा मुद्दा आहे. हे वेगवेगळे प्रश्न सध्या तरी आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बोललो तर सध्या हे प्रश्न तुम्हाला फेस करायला लागू शकतात. आणि घरी अभ्यास होत नाही हे काही कारण मला संयुक्तिक वाटत नाही. घरी वातावरण नसतं हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा आपला प्रश्न आहे. मी तुम्हाला अनेक उदाहरणं असे देऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकर असतील, कोणतं वातावरण होतं त्यांच्या घरी अभ्यास करण्यासाठी? बरोबर आहे का नाही राहुल? चाळीमध्ये, मुंबईच्या चाळीमध्ये राहत होते बाबासाहेब आंबेडकर. कोणतं कारण, काय होतं वातावरण तिथे अभ्यास करायला? होतं का काही कारण? कुठली त्यांना शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती त्यांच्या घरामध्ये. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतील. आता तुम्ही जर जे यशस्वी विद्यार्थी आहेत युपीएससी मधले, त्यामधले बरेचशा विद्यार्थ्यांनी कुठलाही क्लास लावला नव्हता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कुठलीही कोचिंग त्यांनी केली नव्हती. त्यांनी स्वतःचा प्लॅन केला, स्वतः अभ्यास केला आणि स्वतः त्यांनी यशस्वी होऊन सिद्ध केलेलं आहे की कोचिंग लावायला पाहिजे असं काही नाहीये, मार्गदर्शन कुणाचं घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे की नाही. गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आपले स्वतःचे दीपस्तंभ तुम्ही स्वतःच व्हा. दुसऱ्या कुणाला दीपस्तंभाची जागा द्यायची काही गरज नाहीये, तुम्ही स्वतः करू शकता. म्हणजे ते तुम्ही ठरवलं तर होणार आहे. तुम्ही जर ठरवलं, तुम्ही जर कारण शोधत राहिलं की नाही घरी अभ्यास होत नाही, मग हे केलं पाहिजे का, ते केलं पाहिजे का, तर या नंबर चे प्रॉब्लेम आहेत. आता सध्या जर तुम्ही म्हणाल तर घर हीच सगळ्यात सेफ जागा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. जेव्हा परिस्थिती नॉर्मल होईल, जेव्हा तुम्हाला बाहेर पडता येईल तेव्हा ठीक आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये घर ही सगळ्यात सेफ जागा आहे. तिथे अभ्यास आपल्याला कसा करता येईल ह्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे. असं नाही की मग आता मी घरून कुठे बाहेर जाईल, मग तिथे तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम फेस करावे लागतील, त्याच्यात तुमचा वेळ जाईल. बरोबर आहे का नाही? तर कुठेही गेलात तरी काही ना काही गोष्टी असणारच आहेत. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये न पडता आपल्याला जे करायचंय ते कसं आपल्याला फुलफिल करता येईल आणि त्याचा ध्यास घेऊन जर तुम्ही केलं तर मग ते घर असो, काही असो, कुठेही असो, तुम्ही ते करू शकता. घरी अभ्यास होत नाही, तुम्ही शेतात जा अभ्यास करा, माळ रानावर जा अभ्यास करा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मार्ग शोधला पाहिजे त्याच्यामध्ये कसं करायचं, काय करायचं ते. म्हणजे प्रॉब्लेम सगळीकडेच येणार आहे तुम्हाला. तुम्ही आज शहरामध्ये आलात तर इथे राहण्याच्या जागेचे प्रॉब्लेम आहेत, मेसचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यातून आजारी पडलात तर पुन्हा आणखी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये घरी राहणे आणि आपला अभ्यास व्यवस्थित करणे, त्याचे मार्ग शोधणे, तो कसा करायचा, हेच सगळ्यात जास्त मला वाटतं योग्य राहील. त्याच्यासाठी काय करता येईल ते आणखी वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये बोलता येऊ शकतं. मला वाटतं हा आता टाइम, मीटिंग टाइम 1 मिनिट 39 सेकंद काहीतरी दाखवतोय. तर काय प्रश्न असतील कुणाचे तर आपण अजून सेकंड मीटिंग घ्यायची आहे का काय करायचंय? प्रश्न आहेत का कुणाचे अजून? प्रश्न असतील तर वाढवून एक काम कर, वेळ वाढव. ओके ओके, वेळ वाढवून घे पुढचा. सर प्रश्न असा आहे की आता पुन्हा लिव्ह करावं लागेल आणि पुन्हा नवीन मीटिंग अरेंज करावं ठीक आहे ना. नवीन का हीच पुन्हा मागच्या वेळी केली होती आपण जॉईन, ही करता येईल का आपल्याला? सेम लिंक वरती पुन्हा यायचं. ठीक आहे. आपण येऊया, जेव्हा ते बंद होईल तेव्हा आपण सगळे तसं करूया. कुणाचा प्रश्न असेल तर त्यांनी मोकळेपणाने बोला. काय तुमचे जे काही छोट्या शंका असतील, कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की शंका तुमच्या सॉल्व्ह होण्यासाठी दुसरा कुठला प्लॅटफॉर्म नाही. कॉलेज सध्या बंद आहे आणि त्यामुळे आपण या प्लॅटफॉर्म वरती ते सगळं बोलतोय. तर कुणाचा प्रश्न असेल तर त्यांनी उपस्थित करा. आपण पुढच्या सेशन मध्ये पुन्हा आपण संवाद साधूया. आता हे कधीही स्क्रीन जी आहे ती बंद होईल आणि आपण रेझ्युम करूया पुन्हा या लिंक वरती.
सर माझा प्रश्न आहे, ऋषिकेश कांबळे बोलतोय. हा बोल. सर नुकताच युपीएससीचा निकाल लागलेला आहे. या वर्षीची जी टफ मेरिट लिस्ट लागली यावरती काय सांगाल? मेरिट लिस्ट कुठे टफ लागली? म्हणजे मेरिट लिस्ट अशीच असते दरवर्षी. मेन्सच्या कुठल्या अर्थाने? मार्क्स हा सर ते जी टोटल एअर दाखवते की त्याने याच्या एवढ्यापैकी एवढे मार्क्स घेतले, त्यामुळे असं दाखवत असतं ना. म्हणजे एवढ्यापैकी एवढे मार्क म्हणजे मला